नमस्कार. आज काही रहस्यमय गोष्टींमध्ये जे 4 वेद आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये सांगितले आहेत, त्यामध्ये ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आणि सामवेद सांगितलं आहे. आणि अशा 4ही वेदांमध्ये अनेक ज्या रहस्यमय गोष्टी आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहे. प्रत्येक वेदामध्ये त्या मंत्रांचं जे काही भाषांतर आहे किंवा त्याचा जो अर्थ आहे तो निरनिराळा सांगितला आहे. आणि आज आपल्याला ज्या कथेकडे जायचं आहे किंवा ज्या विषयाकडे जायचं आहे तो म्हणजे यजुर्वेद. तर या यजुर्वेदामध्ये एक कथा सापडते की ज्या कथेमध्ये आपल्याला अनेक ऋषींच्याबद्दल बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत त्या समजून येतात. त्या म्हणजे नेमक्या कोणत्या? तर एक शर्यती नावाचा राजा झाला आहे. तो राजा अत्यंत प्रबळ होता, शक्तिशाली होता. प्रत्येक युद्धामध्ये त्याला यश प्राप्त होत होतं. आणि त्याची एक कन्या होती, तिचं नाव आहे सुकन्या. आणि ही सुकन्या नावाची मुलगी जी वडिलांची अत्यंत लाडकी अशी होती. हिने एकदा वडिलांबरोबर शिकारीला जाण्यासाठी हट्ट धरला आहे. आणि हा शर्यती नावाचा राजा आपल्या रथामध्ये बसून आपल्या मुलीलाही बरोबर घेतलं आहे. सुकन्या नावाची जी मुलगी आहे तिला बरोबर घेतलं. तिच्या मैत्रिणी ज्या आहेत त्याबरोबर तिच्या आल्या आहेत. आणि त्या एका जंगलामध्ये आल्या आहेत. जंगलामध्ये आल्यानंतर तो शर्यती नावाचा जो राजा आहे तो शिकारीसाठी गेला. आणि शिकारीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी जी सुकन्या आहे ती मैत्रिणीबरोबर खेळण्यासाठी सुरुवात केली आहे. हिने लहान, आता बुद्धी लहान आहे, मात्र तिची जी काही विचारशक्ती आहे ती अत्यंत प्रबळ आहे. तिला एक खेळता खेळता मातीचा ढीग दिसला. आणि त्या सगळ्या मैत्रिणी त्या ढिगाजवळ, मातीच्या ढिगाजवळ जमा झाल्या. आणि या सुकन्येने विचार केला, हा ढीग नेमका कसला आहे? तिने एक झाडाची काडी तोडली आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये जे एक छिद्र होतं तर त्या छिद्रामध्ये ती काडी त्या ठिकाणी टाकली. तर ती काडी जेव्हा वर निघाली तेव्हा त्या काडीला रक्त लागलेलं होतं. हे रक्त नेमकं कोणाचं होतं हे तिच्या लक्षात आलं नाही. तिला वाटलं काहीतरी वेगळा प्रकार झाला आहे. तिने ताबडतोब तिथून पलायन केलं आणि वडिलांबरोबर ती आपल्या राज्यामध्ये परत आली आहे. काही दिवस निघून गेले, मात्र त्या शर्यती नावाचं जो राजा होता त्याच्या राज्यामध्ये अत्यंत दुष्काळ पडला. चोरी, अनेक वाईट गोष्टी त्याच्या राज्यामध्ये व्हायला सुरुवात झाली. संतांचं आगमन कमी झालं. मात्र त्याची चूक त्याच्या लक्षात आली की आपल्या राज्यामध्ये असा कोणता तरी प्रकार घडला आहे की ज्याच्यातून आपल्या या राज्यामध्ये अनेक प्रकारचे संकट येत आहेत. त्यावेळेस या राजाने विचारग्रस्त असताना अनेक ज्योतिषांना प्रश्न विचारले, पण त्यांच्याकडनं सुलभ असं काही उत्तर मिळालं नाही. त्यावेळेस या सुकन्येलाच विचार आला की आपल्याकडनं जी चुकी झाली ती वडिलांना सांगायला पाहिजे. त्यावेळेस ती राजाकडे गेली आणि तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, की माझ्याकडनं एक चुकी झाली होती. ज्यावेळेस आपण शिकारीसाठी अरण्यामध्ये गेलेलो होतो त्यावेळेस एक मातीचा ढीग होता, त्याच्यामध्ये मी काडी टाकली होती, त्यातनं रक्त आलं होतं. त्या राजाच्या लक्षात आलं. तो त्या ठिकाणी गेला आणि त्या सेवकांच्या हातून तो मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला. त्याच्यामध्ये एक ऋषी तपश्चर्या करत बसलेले होते. ते तपश्चर्येमध्ये असणारे जे ऋषी आहेत त्यांचा एक नेत्र हा फुटलेला होता, त्याच्यातनं रक्त वाहत होतं. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा त्या ऋषींना बघितलं त्यावेळेस या राजाने नमस्कार केला. आणि त्यावेळेस हे ऋषी त्याच्यातनं ज्या उपासनेमध्ये, ज्या अनुष्ठानामध्ये बसले होते त्याच्यातनं ते जागृत झाले आणि त्या राजाला म्हणाले, राजन, तुमच्या मुलीच्या हातून हा सगळा प्रकार घडला आहे. त्यावेळेस ती मुलगी स्वतःहून पुढे आली आणि म्हणाली की बाबा, हा सगळा प्रकार माझ्याकडनं घडला आहे तर याचं प्रायश्चित्त देखील मीच घेणार. तर त्या ठिकाणी ती म्हणते की मी या जे काही ऋषी आहे या ऋषींबरोबर राहणार आहे आणि त्या ऋषींची सेवा करणार आहे. त्यावेळेस पूर्वीच्या काळामध्ये असं राहणं शक्य नव्हतं. तर पत्नी म्हणून राहणार आहे असं देखील
त्या ग्रंथांमध्ये या यजुर्वेदामध्ये सांगितलं जातं, त्यावेळेस ती अत्यंत तरुण अशी कन्या आहे आणि हे जे ऋषी आहे अत्यंत वयस्कर आहे, ज्यांचं नाव च्यवन असं आहे आणि हे तपश्चर्येमध्ये राहायचे, अनुष्ठानामध्ये राहायचे. तर एकदा असं सांगितलं जातं की अश्विनी कुमार त्या ठिकाणी आले आणि या सुकन्येला पाहून हे अश्विनी कुमार म्हणू लागले, तू अत्यंत सुंदर आहेस, या वृद्ध व्यक्तीबरोबर काय करतेस, तर तू आमच्याबरोबर चल. त्यावेळेस हे सगळा प्रकार या सुकन्येने या च्यवन ऋषींना सांगितला. त्यावेळेस च्यवन ऋषींनी या अश्विनी कुमारांना शाप दिला की तुम्हाला जो यज्ञामध्ये हविर्भाग दिला जातो तो दिला जाणार नाही. असं म्हटल्यानंतर त्यावेळेस हे जे काही अश्विनी कुमार होते ते अत्यंत नम्र झाले आणि या ऋषींना शरण गेले. त्यावेळेस सांगितलं की आम्हाला तो शाप दिला तो ठीक आहे, पण आमच्यासाठी काही जर करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ही जी काही सुकन्या आहे हिच्यासाठी तरुण रूप धारण करा. त्यावेळेस या च्यवन ऋषींनी आपल्या साधनेने त्यांनी अनेक प्रकारच्या वनस्पती आणि अनेक प्रकारच्या गोष्टी एकत्र केल्या आणि त्याच्यापासून जे काही द्रव्य तयार झालं आणि ते द्रव्य प्राशन केल्यानंतर आणि त्या नदीतनं आंघोळ करून आल्यानंतर ते अत्यंत तरुण असे झाले. तर ह्या सांगण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की जी सुकन्या आहे तिने बराच काळ या च्यवन ऋषींबरोबर आपला काल व्यतीत केला आणि ते नंतर स्वर्गवासी झाले. पण हे जे च्यवन ऋषी होते, जे आपण आजच्या जीवनामध्ये च्यवनप्राश खातो की आपलं शरीर ताजं तवानं राहावं किंवा आपल्या जीवनामधल्या जे काही वेदना असतील त्या निघून जाव्या याच्यासाठी जे च्यवनप्राश खातो, ते च्यवनप्राश म्हणजेच त्या च्यवन ऋषींनी तयार केलं गेलेलं एक द्रव्य आहे. अशाच रहस्यमय गोष्टी की ज्या बऱ्याचशांना माहिती नाही, अशा गोष्टी या चॅनलवर तुम्हाला मी सांगणार आहे. हे जर चॅनल तुम्हाला आवडलं असेल, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.